नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या पुढील भागात आता खूप इंटरेस्टिंग वळण येणार आहे। आता इथे तन्वी आजीकडे जाते आणि रागातच तन्वी इथे पूर्णाजीला सांगते की लग्नासारख्या पवित्र नात्याचा ह्या लोकांनी बाजार मांडला आहे। सायली आणि अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे। आता हे सगळं ऐकल्यावरती पूर्णाजीचा तर संताप होतो। पूर्णाजी तडक तिकडनं निघते आणि किचनमध्ये जाते की सायलीचा हात पकडते आणि सायलीला ओढतच इकडे देवासमोर घेऊन येते। आता सायली आणि पूर्णाजी देवघरात देवासमोर उभे असतात। मग आजी सायलीला म्हणते की इथे दिव्यावरती हात ठेवून शपथ घे, तुझं आणि अर्जुनचं नातं खरं आहे, पवित्र आहे। आता लगेच सायली पण दिव्यावर हात ठेवते आणि म्हणते की हो, आमचं दोघांचं खरं लग्न झालेलं आहे आणि आमचं नातं पवित्र आहे। त्यावरती आता आजी लगेच म्हणते की शपथ घे की तुझं अर्जुनवर मनापासून प्रेम आहे, खरं प्रेम आहे। आता सायली डायरेक्ट बोलते की हो, माझं ह्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे, आमचं प्रेम खरं आहे। आता हे सगळं नेमकंच अर्जुनही मागे उभं राहून ऐकतो आणि मग सायली हे सगळं बोलून झाल्यानंतर आश्चर्यचकितच होते की मी देवासमोर दिव्यावर हात ठेवून असं कसं बोलून गेली। आता तिला हे प्रश्न पडतो की मी देवासमोर खरं माझ्या मनातलं बोलून गेली आहे। आता अर्जुननी हे ऐकलेलं आहे, त्यावरती अर्जुनची काय प्रतिक्रिया असेल हे सगळं बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे स्वराज मराठीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा। धन्यवाद, परत भेटू।